मित्रांनो नमस्कार. काल प्रचार थांबला. मुंबईत ठाकरे बंधूंचा अपवाद वगळता इतर पक्षांनी यासाठी जास्त प्रचार केलेला दिसला नाही. ठाकरे बंधूंनी मराठी अस्मितेचा मुद्दा संपूर्ण महाराष्ट्रासमोर आणला. 29 महापालिकेत एकूण 2,869 जागांसाठी 15,931 एवढे उमेदवार रिंगणात आहेत. ठाकरेंच्या सभेला प्रचंड गर्दी जमली होती. पण फक्त गर्दी जमली म्हणून ठाकरे बंधूंची महापालिकेत सत्ता येईलच असं नाही. मुंबईची लोकसंख्या आज जवळपास 2,70,00,000 एवढी आहे. सध्या ठाकरे मराठी अस्मितेच्या मुद्द्यावर पालिकेत सत्ता आणण्यासाठी प्रयत्न करत आहेत. 2024मध्ये मतदानामध्ये घट झाली. 330 वरून 240 वर भाजप आला. पण पालिकेत भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस हे पक्षसुद्धा स्पर्धेत आहेत. महापालिकेत 50% आसपास मतदान होतं. यामुळे यात स्पर्धा अजून वाढते. सध्या मुंबई महापालिकेत महाराष्ट्रात केंद्रस्थानी आहे. प्रकाश आंबेडकर, सुप्रिया सुळे असे इतर लोक या निवडणुकीत प्रचारासाठी समोर आले नाहीत. सध्या ठाकरे बंधूंकडे मराठी अस्मितेपेक्षा वेगळा कुठलाही मुद्दा नाही. यासाठी ते महापौर मराठीच पाहिजे आणि म्हणून मराठी माणसालाच मतदान करून सत्तेत आणा असं आवाहन ठाकरे बंधूंनी जनतेला केलं. पण या सगळ्या पैसे वाटपावरून पक्षांकडून एकमेकांवर आरोप झाले. पोलिसांनी फक्त कारवाई करू असं सांगितलं, पण अजून कारवाई झालेली नाही. या सत्तेच्या चढाओढीमध्ये अनेक ठिकाणी हल्ले, हाणामारी करण्यात आली. दौंड शहरात एका शरद पवार गटाच्या उमेदवाराला मारहाण करण्यात आली. पोलिसांनी कोणावरही कारवाई केलेली नाही. या घटनेवरून सत्ता मिळवण्यासाठी लोक कुठल्या स्तराला पोहोचले हे लक्षात येते. 2 दिवसांपूर्वी नंदुरबारमध्येही काही उमेदवार हिंसक झाले आहेत. मुंबईमध्ये मतांसाठी 10,000 प्रलोभन दाखवल्याची चर्चा आहे. यावरून उमेदवारांना स्वतःवर लोकांवर विश्वास नाही का असा प्रश्न पडतो. सत्तेसाठी चढाओढ होणं ही काही नवीन गोष्ट नाही. पण या चढाओढीला हिंसेचं वळण देणं हे चूक नाही का? आता यात मुसलमानांचाही मुद्दा येतो. कारण काँग्रेसला मतं देऊन उपयोग नाही आणि BJPला जास्त मुस्लिम लोक मतदान करणार नाहीत. यामुळे कदाचित मुस्लिम मतदार ठाकरे बंधूंना मतदान करू शकतात, ही एक शक्यता आहे. या सगळ्यांमुळे मुंबई जनतेची धडधड सध्या वाढलेली आहे. पण फक्त मराठी अस्मितेचा एकच मुद्दा निवडणूक जिंकण्यासाठी ठाकरेंना पुरेसा नाही. महाराष्ट्रामध्ये मुंबईत लोकल ट्रेन, वाढती लोकसंख्या अशा नागरिकांच्या संबंधित अनेक प्रश्न आहेत. याबद्दल ठाकरेंनी बोललं पाहिजे. आता एक उदाहरण पाहू. मुंबईमध्ये एक सामान्य नोकरदार आहे. तो फक्त स्वतःच्या फायद्यासाठीच्या गोष्टी पाहिल. उदाहरणार्थ महागाई किंवा सार्वजनिक सोयीसुविधा इत्यादी. आता मराठी अस्मिता हा मुद्दा त्या माणसासाठी त्याच्या दैनंदिन जीवनातील समस्यांपेक्षा मोठा नाही. हे ठाकरेंनी लक्षात घ्यायला पाहिजे. मराठी अस्मितेशिवाय नागरिकांचे इतरही मुद्दे आहेत, हे ठाकरे बंधूंनी पाहिलं पाहिजे. आणि इतर पक्षांनी सुद्धा. मराठी अस्मिता 20 वर्षांपासून आहे. आधी ठाकरेंनी शरद पवारांसोबत युती करून मुख्यमंत्रीपद मिळवलं आणि आता महापालिकेच्या सत्तेसाठी ठाकरे बंधू एकत्र आले. राज ठाकरे, उद्धव ठाकरे मागच्या 20 वर्षात कुठे होते हे सगळ्या जनतेला माहीत आहे. म्हणून आता निवडणूक त्यांच्यासाठी अस्मितेची ठरली. जनतेला या सगळ्या गोष्टी माहीत आहेत, हे ठाकरेंनी विसरायला नाही पाहिजे. जनता एवढी वेळी नाही हे ठाकरेंनी बघितलं पाहिजे. महापालिकेतील सध्या सुरू असलेल्या या सत्तेसाठीच्या सुरू असलेल्या चढाओढीबद्दल आपल्याला काय वाटतं हे कमेंटमध्ये सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.